आज जो भक्त हा संदेश मन लावून ऐकेल त्याचे आयुष्य मी बदलून टाकीन. होय, तुमचेही आयुष्य आज बदलणार आहे. तुमची सर्व दुःख आता संपणार आहे आणि आनंदाची बातमी स्वामी माऊली स्वतः तुम्हाला देणार आहेत. ही शेवटची संधी आहे बाळा, ती चुकवू नकोस. आता रडणं थांबव. आजपासून आयुष्यात तू कधीच रडणार नाहीस. हा खास संदेश फक्त आणि फक्त तुझ्यासाठी आहे. आता तुला धनलाभाची शेवटची संधी मिळाली आहे. चिंता करू नकोस, कारण तुझं भाग्य आता बदलत आहे. साक्षात स्वर्गातून स्वामींची वाणी होत आहे. अशी संधी पुन्हा कधीच येणार नाही. जेव्हा मागता मागता तू थकून जाशील, तेव्हाच हा महासंदेश तुला सापडेल. फक्त 2च मिनिटांत तुझी कठीण इच्छा पूर्ण होणार आहे. आजपासून तुझ्या मनातलं सगळं मला सांग बाळा, कारण तू आता करोडपती होणार आहेस. या यादीत तुझं नाव आधीच लिहिलेलं आहे. या क्षणी मी तुझ्याशी थेट बोलत आहे. तुझ्या घरात मोठा चमत्कार घडणार आहे. तो पाहून तू आनंदाने भरून जाशील. हा गुपित संदेश फक्त तुझ्यासाठीच आहे. तुला त्रास देणाऱ्यांना मी न्याय देणार आहे. हा संदेश तुझं नशीब बदलू शकतो. आज जर तू दुर्लक्ष केलंस तर पुढे कायम पश्चाताप करशील. पुढे जायचं असेल तर हा संदेश ऐकूनच जा. हे माझं शेवटचं सांगणं आहे. माझ्या बाळा, जेव्हा गप्प राहणारा माणूस अचानक बोलू लागतो, तेव्हा समजून घ्यावं की त्याची सहनशक्ती संपलेली आहे. जर गेलेला वेळ तुला त्रास देत असेल तर त्या वेळेला तिथेच विसरून ज्या घरात हवं तेवढं रड, पण बाहेर पडताना नेहमी हसरा चेहरा घेऊनच निघ. आजच्या जगात सांभाळून चाल. जागोजागी वाईट विचार असलेली माणसं आहे. निगेटिव्ह, स्वार्थी, ढोंगी लोकांना फक्त फोनमधूनच नाही तर आयुष्यातूनही डिलीट कर. या जगात मदतीसाठी फक्त पैशाची नाही तर चांगल्या मनाची गरज असते. आणि ते मन तुझ्याजवळ आहे. एकटं राहण्याचा आनंद घे, कारण कोणीही कायम तुझ्यासोबत नसतं. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस. तूच तुझा मित्र, तूच तुझा सोबती आहेस. बाळा, जो माणूस कोणाच्याही नजरेत वाईट नाही, तो बहुतेक वेळा चालाक असतो आणि कोणाचाच नसतो. तुझं आयुष्य तुझ्याच हातात आहे. ते चांगलं बनवण्यासाठी कुणाकडूनही अपेक्षा ठेवू नकोस. तुझी सगळ्यात मोठी दौलत म्हणजे तुझा वेळ. तो कुणाला द्यायचा याचा विचार करूनच दे, कारण एकदा गेलेली वेळ परत येत नाही. समजूतदार माणसाचं डोकं चालतं आणि असमज माणसाची जीभ. बोलण्याआधी विचार कर. बोलून विचार करणं टाळ. बाळा, जेवढा तू जास्त दबशील तेवढे लोक तुला दाबण्याचा प्रयत्न करतील. चूक तिथे चूक म्हणायला शिक आणि अन्याय होत असेल तर बोलायला शिक. ह्या बुद्धिमान माणसात कधीच अहंकार नसतो. दुसऱ्यांच्या चुका सगळ्यांना दिसतात, पण स्वतःवर वेळ आली की लोक आंधळे होतात. पूर्ण ताकद लावा पैसे कमवण्यात, कारण या जगात पैशाचं महत्त्व आहे. पण लक्षात ठेव, प्रत्येक दुःखानंतर सुख येतेच. हार मानू नकोस. तू पडला असशील, थकलास तरी चालेल, पण उठणं सोडू नकोस. आरशाची काच नाजूक असते, पण ती खरे चेहरे दाखवायला कधीच घाबरत नाही. पैसा, सौंदर्य क्षणभंगूर आहे, पण स्वभाव कायमचा असतो. बाळा, तुझ्या पाठीशी साक्षात ब्रह्मांडनायकाची शक्ती आहे. भिऊ नकोस. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. हा माझा आशीर्वाद कायम तुझ्यासोबत राहील. माझ्या प्रिय बाळा, आज मी तुला शेवटचं सांगत आहे. लक्ष देऊन ऐक. जर तू हे नाही ऐकलंस तर मी तुला कधीच प्रसन्न होणार नाही. खास व्यक्तीलाच मिळणारा हा दैवी संदेश तुझ्या हातून निघून जाईल. जर तू मला टाळलंस तर मी समजेन की तू नेहमीच स्वार्थासाठी माझी आठवण काढत आहेस. माझ्या लेकरा, का आलाय तुझ्यासमोर हा माझा संदेश? तुला आशीर्वाद देण्यासाठी. ते तू प्राप्त कर, आणि प्राप्त करत असशील तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असा जयघोष कर आणि व्हिडिओला लाईक कर. बाळा, कितीही झालं तरी हार मानू नकोस, घाबरून जाऊ नकोस. सर्व काही
तुझ्या मनासारखं होणार आहे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी स्वतःच आपल्या भक्तांना आधार देतात आणि स्वामींचे हे वचन भक्तांना आजही जगण्यासाठी बळ देतात. अशक्य असलं तरी स्वामी ते शक्य करून दाखवतात. स्वामी भक्तांचा असा ठाम विश्वास आहे. स्वामींचे हे विचार तुमचं जीवन पूर्णपणे बदलून टाकतील. मनात सतत वाईट, नकारात्मक विचार येतात, ज्यामुळे तुम्ही सतत दुःखी राहता, तर स्वामी महाराजांचे हे विचार तुम्ही जर ऐकले तर तुमचं जीवन बदलून जाणार आहे. मित्रांनो, मनाला स्थिर करायचा सर्वात सोपा उपाय म्हणजे सर्वप्रथम आपल्या शरीराला स्थिर ठेवा. जितका वेळ शरीराला स्थिर ठेवशाल तितकीच विचारांची गाठ तुटत जाते. आयुष्यात अपयश आलं तर घाबरून जाऊ नका. जसं किमती वस्तूंना सहज कोणी हात लावू शकत नाही, मजबूत दरवाजा पार करून त्या वस्तूंची प्राप्ती होते, त्याचप्रमाणे यशाची प्राप्ती होण्यासाठी अपयशाचा दरवाजा आपल्याला पार करावा लागतो. स्वामी माऊली म्हणतात, जे माझे सच्चे, प्रिय, प्रमाणित भक्त आहेत त्यांनी कधीच माझ्यावर शंका घेतली नाही, आणि ज्यांनी शंका घेतली ते कधीच माझ्या ठायी सच्चे नव्हते. मित्रांनो, तुम्ही आहात का स्वामींचे सच्चे भक्त? असाल तर कमेंट बॉक्समध्ये मी स्वामींचा लाडका भक्त असे टाईप करा आणि ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. अपयश म्हणजे काय? तुम्ही ठरवलेल्या वेळेत काही झालं नाही म्हणजे अपयश. मग जर हेच अपयश असेल तर तुझ्या वेळेच्या बाहेर तुला काही मिळालं तर मग ते काय? विचार न करता कुठल्याही गोष्टीला होकार देऊ नका. तुम्हाला पटत नसेल तर नकारही देऊ शकता, काहीही बिघडत नाही. कोणाचीही लाचारी स्वीकारू नका. स्वाभिमानाने आयुष्य जगा. ध्येय पूर्ण करण्यासाठी केवळ मेहनतच कामाची नाही, बाळा, तर त्या मेहनतीला किती धार आहे आणि किती गती आहे यावर ध्येयसिद्धीची अवधी ठरते. मला माहीत आहे, तू खूप प्रयत्न करत आहेस. तू खूप दुःख भोगले आहेस, खूप यातना तुझ्या आयुष्यात आल्या आहेत, पण आता ते सर्व संपत आहेत. आता तुझ्या सुखाचा हंगाम सुरू होत आहे. त्यामुळे तू काळजी करू नकोस, हार मानू नकोस. नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेते तेव्हा त्यापेक्षाही काही मौल्यवान देण्याचा तिचा उद्देश असतो. त्यामुळे माझ्या हातून गेलं असं तू मनात रडत बसू नको. हातून गेलं, नशिबातून नाही. तुझं नशीब मी आता पूर्णपणे बदलणार आहे, कारण तू माझा लाडका भक्त आहेस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. माझ्या प्रिय बाळा, गुरूचं बाह्य रूप पाहू नका, गुरूला मनाच्या डोळ्यांनी शोधा. आम्ही तुमच्याच मध्ये आहोत. आपली कस्तुरी मृगासारखी गत करून घेऊ नका. स्वामींनी सर्व मौल्यवान वस्तू बाळाप्पाच्या स्वाधीन केल्या, पण सुंदराबाईंनी चोळप्पाचे कान भरले की तू एवढा जुना शिष्य आहेस तरी नवोदित बाळाप्पावर स्वामींनी एवढी मोठी जबाबदारी दिली आहे. चोळप्पाच्या अंतर्मनातील विचार जाणून स्वामींनी त्यांना सांगितले की बाळाप्पा श्रीमंत घराण्यातील आहे आणि त्यांची भूक वेगळी आहे, म्हणूनच ते सर्व काही सोडून आमच्या सेवेसाठी आले आहे. चोळप्पांनी स्वामींना विचारले, मग मी प्रामाणिक नाही का? या प्रश्नाचे उत्तर भविष्यच देईल, असं स्वामींनी म्हटलं. एके दिवशी बाळाप्पा पैसे मोजत बसले असताना स्वामींनी त्यांना विचारले, बाळाप्पा, काय मोजताय? आपल्याकडे असा एक हिरा आहे, त्याच्या तुलनेत ही सर्व संपत्ती काहीच नाही. सध्या त्या हियाला पैलू पडत आहेत. 2-3 दिवसांत तो आमच्याकडे येईल. रामचंद्र नावाचा एक गृहस्थ शंकराचा निस्सीम भक्त होता. घर आणि जगाकडे दुर्लक्ष करून तो शिवभक्तीत मग्न होता. त्याच्या आईच्या मते कलियुगात देवाचं दर्शन होणं शक्य नाही, मात्र रामचंद्र त्यांच्या शिवभक्तीत कोणतीही कमी पडू देत नव्हता. एके दिवशी शिवाची पूजा करत असताना दैवी वाणी होऊन त्याला अक्कलकोटला जाण्यास सांगते. तिथे शिवाचं दर्शन होईल असं सांगते. रामचंद्र अक्कलकोटला येतो. चोळप्पा त्याला तिथे भेटतो. रामचंद्र आपल्या दृष्टांताबद्दल सांगतो. चोळप्पा त्याला सांगतात
की तुझं अक्कलकोट येथील स्वामींच्या दर्शनाबद्दल स्वप्न आहे. पण रामचंद्र म्हणतो, माझं ऐका, शिव आणि स्वामी यांच्यात काही साम्य मला दिसत नाही, म्हणून स्वामींना भेटू नका. तो चोळप्पा आश्रमात येतो आणि बाळाप्पाला रामचंद्राबद्दल सांगतो. तो रामचंद्र म्हणजे स्वामींचा हिरा आहे हे बाळाप्पाच्या लगेच लक्षात येतं. बाळाप्पा आणि चोळप्पा दोघेही रामचंद्राच्या प्रवेशाची तयारी करतात. रामचंद्रही हसत सहमत असतो, पण शिवाशिवाय कोणापुढेही झुकणार नाही असा त्याचा ठाम विश्वास असतो. स्वामी विचारतात, रामचंद्र, महादेवांना भेटलात का? रामचंद्र स्पष्टपणे नाही सांगतो. स्वामी म्हणतात, माझ्याकडे लक्षपूर्वक पहा. रामचंद्र स्वामींना शिवाच्या रूपात पाहतो. वाघाची कातडी धारण केलेली, डमरू आणि त्रिशूळ, गळ्यात साप, डोक्यावर जटांमध्ये चंद्र. त्यानंतर स्वामींमध्ये रामचंद्रांना शिवानंतर ब्रह्मा आणि विष्णूचे रूपसुद्धा दिसते. हे पाहून रामचंद्र स्वामींच्या पायांवर पडतो आणि क्षमा मागतो. तेव्हा स्वामी त्याला म्हणतात, गुरूचं बाह्य रूप पाहू नका बाळा. गुरूला मनाच्या डोळ्यांनी शोधा. तुम्हाला नक्कीच गुरु मिळतो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. माझ्या प्रिय बाळा, कितीही झालं तरी तू घाबरू नकोस. जेव्हा तुझ्या दृष्टीने तुझ्यावर कठीण वेळ येईल त्यावेळी एकच वाक्य तू म्हण, ही सुद्धा वेळ निघून जाणार आहे, आणि तू मनाला स्थिर ठेव. मनाला स्थिर ठेवायचं म्हणजे सर्वप्रथम शरीराला स्थिर ठेवायचं. बाळा, स्वतःच्या चुकांपासून शिकत शिकत इतरांच्या चुका पाहून शिकणं हे उत्तम दर्जाचं शहाणपण आहे. जसं पुस्तकाच्या आवरणावरून त्याची गुणवत्ता ठरत नाही, तसंच कोणत्याही व्यक्तीची गुणवत्ता त्याच्या शारीरिक रूपावरून कधीच ठरत नाही. होय माझ्या लेकरा, ही सृष्टी दुःखदायी नाही, ती माणसांच्या विचारांवर ठरते. जसं घराला घरपण तिथे राहणाऱ्या माणसांवर ठरतं. माझ्या बाळा, माझे भक्त मलाच खातात, मलाच पितात, मलाच जगतात. नाही समजलंस? माझ्या नामाशिवाय, माझ्या आठवणीशिवाय ते राहू शकत नाहीत. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. लक्षात ठेव बाळा, गुरुवचनात सर्व काही आहे. तू माझा लाडका भक्त आहेस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. माझ्या बाळा, मीपणा दूर ठेव आणि विश्वास आपल्या पदरी जप. तुझ्या आयुष्यात कधीच अपयश येणार नाही. दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवला, अहंकार जपला नाही, तर संसार कायम सुखाचा होईल. डोळे बंद केले म्हणून संकट जात नाहीत, आणि संकट आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत. त्यासाठी तू विश्वास ठेव. कुणालाही जे काही मिळतं ते ईश्वरामुळे मिळतं. देणारा माणूस फक्त निमित्त असतो. म्हणून तुम्ही अहंकार बाळगू नका. मनुष्याला अहंकार नसावा, फक्त समाधान असावं. माझ्या लेकरा, मोहापासून सावध रहा. मोह हे मोक्षाच्या वाटचालीतील फार मोठी बाधा आहे. त्याच्या आहारी गेलं तर अधःपतन निश्चित आहे. माझ्या लेकरा, शरीरापेक्षा मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, पण त्या बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आत्मा आहे. आत्मा म्हणजेच ईश्वराचा अंश आहे. मला माहीत आहे की तू विद्वान आहेस, पण नुसती विद्वत्ता काहीच कामाची नाही. त्यासोबत विश्वास आणि श्रद्धा ठेव. माझ्या लेकरा, हा ब्रह्मांड नायक तुझ्या आयुष्यात येत आहे, त्यामुळे तू हार मानू नकोस. कृपापूर्ण नेत्र स्वामींचे, मायेने भरलेले, भक्तांच्या भेटीसाठी दिसतात असुसलेले. चेहऱ्यावरचं तेज पाहून भान हरपते. स्वामींच्या चरणी मन सहज दृढ होते. क्षणोक्षणी वाटे स्वामी नामाचा आधार. स्वामी संग धरता कोण राहील निराधार. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. माझ्या बाळा, तुझा जर माझ्यावर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई, मी तुझं लाडकं लेकरू असे तू टाईप कर आणि हा संदेश आपल्या मित्रांना 5 जणांना तू शेअर कर. भीतोस कशाला? मी आहे ना. फक्त निसंकोचपणे माझं नाव तू घे. तुझ्या दशा झालेल्या जीवनाला दिशा दाखवणारा मी आहे. माझ्या लेकरा, जे झालंय, जे होतंय
आणि जे होणार आहे ते सर्व चांगल्यासाठीच आहे. हे मनात ठेवून तू सर्व काही सहन केलं आहेस, याच विश्वासावर की कधीतरी माझ्या मनासारखं होणार आहे. होय माझ्या लेकरा, ती वेळ आता आली आहे. सर्व काही तुझ्या मनासारखंच घडणार आहे. तू माझा प्रिय भक्त आहेस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. माझ्या प्रिय बाळा, जी व्यक्ती देवावर मनापासून विश्वास ठेवते, देव त्या व्यक्तीचं कधीही वाईट होऊ देत नाही. जिथे विश्वास असेल तिथे पुराव्यांची गरज लागत नाही, मग ती भक्ती असो वा काहीही. स्वामी आई नेहमीच आपल्या प्रिय भक्तांना म्हणतात, विश्वास, भरोसा, आशीर्वाद कधीही दिसत नाहीत, पण अशक्य गोष्टीसुद्धा ते शक्य करत असतात. म्हणून तर स्वामी माऊली म्हणतात, अशक्य हे शक्य करतील स्वामी. फक्त हा विश्वास आपल्या भगवंतावरती असायला पाहिजे. जर तुमच्या असेल तर स्वामी आई, मी तुझं बाळ असे टाईप करा. चांगल्या वेळेचा अहंकार हा नेहमी वाईट वेळेला निमंत्रण देत असतो. माणसाची बोलण्याची पद्धतसुद्धा माणसाची सुंदरता दाखवत असते. नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुःखी राहण्यापेक्षा समाधानी कसं राहता येईल हे ज्याला कळलं तो खरं आयुष्य जगायला शिकला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, नातं टिकवणं आजकाल अगरबत्तीसारखं झालंय. स्वतःला जळून जायचं पण दुसऱ्याला सुगंध देत राहायचं. तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहिली जाणार आहे. बाळा, तुझ्यासोबत जरी कोणी नसले तरी तुझ्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. तू पुढे चालत राहा. तुझी दिशा योग्य आहे. जगाने जरी तुला नावे ठेवली तरी तुझा स्वामी आई तुझ्या पाठीशी आहे. तू आता हार मानू नकोस, चिंता करू नकोस, दुःखी राहू नकोस. उठ आणि कामाला लाग. अनुभव नेहमीच आयुष्यात शिकवण देत असतात. बाळा, कोणाच्याही चुका मोजत तुम्ही बसू नका. आयुष्य त्याला त्याच्या चुकांची शिक्षा देईल. तुला वाटत असेल की मी सर्व काही करूनसुद्धा माझ्या आयुष्यात दुःख का, तर चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो, पण त्यांची साथ कधीच सोडत नाही. वाईट लोकांना देव सर्व काही देतो, पण साथ देत नाही. मग तुम्हीच विचार करा, तुम्हाला भगवंताची साथ पाहिजे की या कृतिशून्य आणि निशुल्क असणाऱ्या गोष्टी. माझ्या लेकरा, संयम ठेव. आयुष्यात काही चांगल्या गोष्टी उशिराच भेटत असतात. कमीपणा पचवून घ्यायलाही माणसाकडे मनाचा मोठेपणा असावा लागतो. माझ्या लेकरा, आयुष्य जेव्हा दुसरी संधी देईल तेव्हा जुन्या चुका तू परत करू नकोस, कारण दुसरी संधी खूप खूप कमी लोकांना मिळते आणि ती तुला मिळाली आहे. त्या संधीचं तू सोनं कर आणि तुझं आयुष्य तू आनंदाने जग. माझ्या लेकरा, तुला वाटत असेल की एवढे दुःखाचे दिवस माझ्याच आयुष्यात का, तर आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरं गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही. म्हणून प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेलं जातं, कारण हा खेळ तुमचा नसतोच. हा सर्व खेळ त्याचा असतो, ज्याने हे ब्रह्मांड चालू केलं आहे. जर तुमचा विश्वास असेल तर ब्रह्मांड नायक, राजाधिराज, योगीराज असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही आपल्या प्रियजनांना शेअर करा. माझ्या बाळा, माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव, कारण मी तुला निवडलं आहे. तू फक्त मनातून मला एकदा हाक मार, मी नक्कीच तुझ्या पाठीशी उभा असणार आहे. तू फक्त मनापासून काम करत राहा, बाकी सर्व मी सांभाळून घेणार आहे, कारण मी कोणत्याही रूपात तुला मदत करायला येणार आहे. मला तू शोधू नको, फक्त ओळख. स्वामी, मी शून्य आहे, मी तुमचा सेवक आहे. हेच माझं थोर पुण्य आहे. एकदा श्रद्धेने स्वतः स्वामींशी जोडा, तुमच्या सर्व चिंता स्वामींवर सोडा. माझं कर्म हेच माझं भाग्य असं समजून काम करणारा कधीही हारत नाही, कारण साक्षात ब्रह्मांडाचं वरदान त्याला प्राप्त झालेलं असतं. स्वामींची भक्ती करायला मिळणं हे भाग्य आहे. ज्याला हे समजलं तो जास्त भाग्यवान आहे, कारण स्वामी माऊली म्हणतात, जो माझ्याकडे 4 पावलं चालतो
त्याच्यासाठी मी 100 पावलं चालून येतो. आजपर्यंत आयुष्याच्या प्रत्येक संकटात सोबत राहणारे गुरु म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जर तुम्ही माझ्या मार्गाने जात असताना दुःखी असाल तर थोड्याच अंतरावर मी सुख घेऊन उभा आहे. बाळा, मन किती मोठं आहे याला महत्त्व नाही, त्यात आपलेपणा किती आहे याला जास्त महत्त्व आहे. देव पावतो की नाही माहीत नाही, पण मन सांगतं, माणसापुढे जोडलेल्या हातांपेक्षा देवापुढे जोडलेले हात जास्त मजबूत, बलवान आणि बळकट असतात. देवापेक्षा कर्माची भीती बाळगा. एक वेळ देव माफ करेल, पण कर्म नाही. खुंकर मारून आपण दिवा विझवू शकतो, पण अगरबत्ती नाही. त्यामुळे आपल्या कर्मावरती तुम्ही लक्ष द्या. खाली जरी तुम्हाला कोणी पाहत नसेल तरी वरती तो पाहणारा आहे. श्री स्वामी समर्थ. माझ्या प्रेमळ भक्तांनो, आजचा हा संदेश तुमच्या आयुष्यातील सर्वात खास क्षणांपैकी एक असू शकतो. हा क्षण तुमच्यासाठी खूप मौल्यवान आहे, कारण तुम्ही या व्हिडिओपर्यंत पोहोचला आहात. तुम्ही स्वतःहून हा निवडला नाही, तर या संदेशाने तुम्हाला निवडले आहे. भगवंताने तुम्हाला निवडले आहे. हा संदेश फक्त अशा लोकांपर्यंत पोहोचतो ज्यांच्या आयुष्यात एक मोठा बदल होणार आहे. श्री स्वामी आई आणि त्यांच्या अदृश्य शक्तींनी एकत्र येऊन तुम्हाला या क्षणी इथे आणले आहे. अशा प्रकारचे बोलावणे खूप कमी लोकांना येते, पण जर तुम्ही आता हे ऐकत असाल तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही अशा काही लोकांपैकी एक आहात की ज्यांच्या अशक्य वाटणाऱ्या इच्छा येत्या काही तासांत पूर्ण होणार आहेत. हा संदेश तुम्ही सोडून पुढे जाऊ नका, कारण हे केवळ शब्द नाहीत. ही एक ऊर्जा आहे, एक लहर आहे, जी तुमच्या आयुष्याची पूर्ण दिशाच बदलू शकते. जर तुम्ही हे पूर्ण ऐकले तर तुम्ही अनेक वर्षांपासून शोधत असलेला प्रकाश तुमच्या आयुष्याच्या मार्गावर प्रज्वलित होणार आहे. कदाचित आता तुम्ही तुमच्या आयुष्याच्या एका निर्णायक वळणावर उभे आहात. गोंधळ, थकवा, प्रतीक्षा यामुळे तुम्हाला हे कधीपर्यंत चालेल असा प्रश्न पडत असेल. पण आज याच क्षणी एक शक्ती तुम्हाला सांगत आहे, आता बस, तुमची वेळ आली आहे. तुमच्या आजूबाजूला अशी चिन्हे दिसू लागली आहे जी तुम्हाला अजून समजलेली नाहीत. एखादी जुनी आठवण पुन्हा पुन्हा तुमच्या समोर येत असेल, एखाद्या विशिष्ट नावाचा वारंवार तुमच्या समोर उच्चार होत असेल, तर हे सर्व असेच घडत नाहीये. हा पुरावा आहे की स्वामींनी तुमची दखल घेतली आहे. पुढील 5 मिनिटे तुमच्या आयुष्याचा मार्ग बदलू शकतात. म्हणून तुमचे डोळे आणि मन उघडे ठेवा, कारण हा संदेश तुमच्यासाठी आहे. तुम्ही कदाचित विचार करत असाल की हे सर्व योगायोगाने घडत नाही, आणि तुमचा विचार अगदी बरोबर आहे. हा योगायोग नाही, हा तो क्षण आहे जो स्वामी आईंनी तुमच्यासाठी निर्माण केला आहे. ज्या दिवसापासून तुमचा जन्म झाला त्या दिवसापासून स्वामी तुमच्या प्रत्येक श्वासावर नजर ठेवून आहेत. हा संदेश देण्यासाठी त्यांनी तुम्हालाच निवडले आहे. त्यांना माहीत आहे की तुम्ही तयार आहात. तुम्ही अशा बदलासाठी तयार आहात जो केवळ तुमचे जीवनच नाही, तर तुमच्या आत दडलेली शक्ती देखील जागृत करेल. शांतपणे वाट पाहत रहा. स्वामी तुम्हाला आज आठवण करून देऊ इच्छित आहेत. तुम्ही ते आहात ज्यांच्यासाठी चमत्कार लिहिले गेले आहेत. तुम्ही कितीतरी वेळा विचार केला असेल, मला हे मिळणार का? माझ्या मेहनतीचे फळ मला मिळेल का? मी इतकी प्रार्थना केली तरी सगळे माझ्या आयुष्यात थांबले आहे का? पण तुम्हाला माहीत नाही की तुमच्या मार्गावर असलेला प्रत्येक विलंब तुम्हाला थांबवण्यासाठी नाही, तर तुम्हाला अधिक मजबूत, अधिक बलवान आणि कणखर करण्यासाठी आहे. आठवा, जेव्हा एखाद्या बाणाला दूरपर्यंत जायचे असते तेव्हा त्याला तेवढेच मागे घेतले जाते. तुमचे जीवन देखील त्या बाणासारखे आहे, आणि त्या बाणाला आता सोडण्याची वेळ आली आहे. आजचा संदेश तुमच्या हृदयाच्या खोलपर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला याची जाणीव देखील राहणार की तुम्ही आता एकटे नाहीत. साक्षात
ब्रह्मांड नायकाची शक्ती तुमच्या पाठीशी आहे. जर तुमच्या भगवंतावर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. हा संदेश जर तुम्ही 2 जणांना शेअर केला तर तुम्ही भाग्यवंत ठरणार आहात. साक्षात स्वामी आईचे या नवरात्रीमध्ये तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होणार आहेत. देव आज तुम्हाला म्हणत आहे, माझ्या प्रिय बाळा, ज्या लोकांनी तुम्हाला गमावले ते आता संधी शोधत आहे. सर्व काही तुमच्याकडे येत आहे. तुम्ही आज इथे नसता तर तुम्ही या क्षणी जी व्यक्ती आहात ती बनू शकला नसता. तुम्हाला लहान स्वप्नांपर्यंत स्वतःला मर्यादित ठेवण्यात आता थांबायचे आहे, कारण तुमच्यासाठी जे लिहिले आहे ते तुमच्या कल्पनेपेक्षा खूप जास्त आहे. स्वामींच्या लाटा तुम्हाला या क्षणी बोलावत आहेत. ते तुमच्याकडून अशी अपेक्षा करतात की तुम्ही कोणताही संशय न ठेवता विश्वास ठेवावा. मनातील भीती, शंका सर्व सोडून द्या, कारण आज जे काही तुमच्या नशिबात आहे ते स्वतःचा मार्ग तयार करून तुमच्याकडे येत आहे. फक्त तुम्ही त्यासाठी सज्ज रहा. आणि तुम्ही सज्ज असाल तर होय मी सज्ज आहे असे टाईप करा आणि या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. देव आज म्हणत आहे, माझ्या प्रिय बाळा, अशा संधी तुमच्याकडे आता चालून येतील ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती. तुमच्या आयुष्यात असे दिवस येतील जे तुम्हाला वर उचलतील आणि अशी चिन्हे मिळतील जी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतील, होय ही तीच वेळ आहे ज्याची तुम्ही वाट पाहत होतात. म्हणून तुमचे डोळे आणि हृदय उघडे ठेवा. आता वेगवान शक्ती तुमच्या आयुष्यात येत आहे. साक्षात स्वामी आई तुम्हाला सांगत आहे की तुम्ही या क्षणी जे काही ऐकता आहात ते केवळ शब्द नाहीत. ही एक ऊर्जा आहे, ही एक लहर आहे जी तुमच्या हृदयात सरळ येत आहे. ज्या क्षणी तुम्ही हा संदेश ऐकायला सुरुवात केली त्याच क्षणी तुमच्या आयुष्यात बदलाची प्रक्रिया सुरू झाली आहे. तुम्हाला कदाचित हे जाणवले असेल, कारण हे तुमच्या आत एक हलकेपणा, एक शांती आणि एक वेगळ्याच प्रकारची ऊब पसरवत आहे. ही एक सामान्य भावना नाही. हे फक्त एक चिन्ह आहे की तुमची आत्मा या संदेशाला ओळखत आहे. स्वामी तुम्हाला सांगत आहे, माझ्या प्रिय लेकरा, तू खूप थकलेला आहेस हे मला माहीत आहे. तू खूप सहन केलेस हे सुद्धा मला माहीत आहे. तुझी वाट खूप वाईट होती हे देखील मला माहीत आहे. आजपासून तुमचे प्रत्येक पाऊल, तुमचा प्रत्येक विचार तुम्हाला तुमच्या सर्वात मोठ्या इच्छांच्या जवळ घेऊन जाईल. तुमच्या आयुष्यात जो अंधार होता तो हळूहळू नाहीसा होत राहील आणि त्याच्या जागी एक सोनेरी प्रकाश तुमच्या आयुष्यात येईल. स्वामी आई तुम्हाला आठवण करून देत आहे की तुमच्या आयुष्यात येणारे लोक, घटना आणि योगायोग आता सामान्य नाहीत. प्रत्येक गोष्ट एका मोठ्या योजनेचा भाग असेल आणि ती योजना तुम्हाला तुमच्या नशिबापर्यंत घेऊन जाणार आहे. आणि सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे तुम्ही एकटे नाहीत. एक अदृश्य शक्ती, एक दिव्य ऊर्जा नेहमी तुमच्यासोबत आहे. ती तुमच्या प्रत्येक अश्रू पाहत आहे. ती तुमच्या प्रत्येक भीतीची भावना जाणते आणि तुमच्या हृदयातील प्रत्येक स्वप्न तिला माहीत आहे. आजपासून तुम्हाला दिसेल की ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटत होत्या त्या तुमच्यासमोर प्रकट होऊ लागतील. लोक अचानक तुम्हाला मदत करू लागतील, मार्ग स्वतःहून मोकळे होऊ लागतील आणि अशा संधी तुमच्या मार्गात येतील ज्यांचा तुम्ही कधी विचारही केला नव्हता. स्वामी आज म्हणत आहे, फक्त बाळा, माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या सर्व भीती सोडून दे आणि तुझी ऊर्जा तुला काय हवे आहे त्यावर केंद्रित कर. त्या क्षणी जर असे जाणवत असेल की तुझे हृदय वेगाने धडधडत आहे आणि तुझ्या आत एक विलक्षण आनंद निर्माण होत आहे, तर समजून घे की हा संदेश भगवंताने, या ब्रह्मांड नायकाने फक्त तुझ्यासाठीच पाठवला आहे. तुझ्या आत्म्याला त्याने ओळखले आहे. जर तूही तुझ्या भगवंताला ओळखत असशील तर राजाधिराज योगीराज असे टाईप कर आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐक. कारण स्वामी आज म्हणत आहे,
तुमच्या आत्म्याने ज्याची इच्छा केली होती ते तुमच्याकडे येऊ लागले आहे. पण लक्षात ठेवा, हे केवळ तुमच्या कर्माचे नाही, तर तुमच्या श्रद्धेचे देखील फळ आहे. आज तुमच्या आत जी आशेची लहान ज्योत आहे ती आता अधिक तेजस्वीपणे जळणार आहे. आणि हा प्रकाश केवळ तुमच्या आयुष्यालाच नाही, तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या आयुष्यालाही उजळवणार आहे. तुमच्या आयुष्यात आलेल्या अडचणी अशाच आल्या नाहीत, बाळा. त्यांनी तुम्हाला तोडण्यासाठी नाही, तर घडवण्यासाठी मार्ग निवडला होता. प्रत्येक अश्रू, प्रत्येक पराजय, प्रत्येक एकटी रात्र तुम्हाला या क्षणासाठी तयार करत होती. आणि आज याच क्षणी तुम्हाला सांगत आहे, तुमची प्रतीक्षा आता संपली आहे. कदाचित तुम्हाला हे लगेच जाणवत नसेल, पण तुमच्या सभोवतालची ऊर्जा बदलत आहे. तुमच्या मार्गातील बंद दारे आता एक एक करून उघडत जात आहे. ज्या लोकांकडून तुम्हाला मदतीची गरज होती ते अचानक तुमच्या आयुष्यात येतील. ज्या संधीची तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती त्या तुमच्यासमोर सादर होतील. स्वामींचा संदेश स्पष्ट आहे, कारण तुम्ही स्वामींचे खास आहात आणि स्वामी तुमच्यावर खूप प्रेम करत आहे. जर तुम्हीही स्वामींवर प्रेम करत असाल तर लव्ह यू गॉड असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही 7 जणांना शेअर करा. या नवरात्रीमध्ये तुम्हाला तुमची स्वप्ने पूर्ण होताना दिसून येतील. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. माझ्या प्रिय बाळा, तुला वाटत असेल की हे दुःख, हे कष्ट, हे भोग माझ्याच आयुष्यात का? कारण तुमच्यात ती क्षमता आहे जी इतर लाखो लोकांमध्ये नाही. तुमच्यात एका कल्पनेला वास्तवात बदलण्याची शक्ती आहे. पण यासाठी तुम्हाला तुमचे विचार शुद्ध ठेवावे लागतील. तुमच्या मनात भीती, शंका आणि नकारात्मकतेला जागा देऊ नका. लक्षात ठेवा, तुम्ही जसा विचार करता, ज्याचा विचार करता, त्यालाच आकर्षित करत असता. जर तुम्ही विश्वास ठेवला की चमत्कार घडणार, तर तो नक्कीच घडणार. तुम्ही विश्वास ठेवला की तुमचे नशीब बदलणार, तर ते नक्कीच बदलेल. आज स्वामी तुम्हाला फक्त हेच सांगत आहे की तुमचे हृदयाचे दार उघडा. जे काही तुमचे आहे ते आता तुमच्याकडे येत आहे. तुम्हाला आता लढण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त त्याचा स्वीकार करायचा आहे. आता एक दीर्घ श्वास घ्या आणि तुमच्या सभोवती एक उबदार, सोनेरी प्रकाश पसरत आहे असे जाणवा. स्वामी माऊली मायेने तुम्हाला तिच्या कुशीत घेत आहे. हा प्रकाश तुमच्या शरीराच्या प्रत्येक भागावर, तुमच्या प्रत्येक विचारावर आणि तुमच्या प्रत्येक भीतीवर शुद्धीकरण करत आहे असे अनुभवा. तुम्ही खूप खास आहात, कारण तुमची निवड भगवंताने केली आहे. तुमच्यात ती क्षमता आहे जी इतर हजारो लोकांमध्ये नाही. म्हणून तुम्ही विश्वास ठेवा. लक्षात ठेवा, हा अडथळाही तुम्हाला त्याच ठिकाणी घेऊन जात आहे जिथे तुम्हाला असायला हवे. पण प्रत्येक संकटाच्या मार्गात भगवंताची साथ तुम्हाला मिळणार आहे. हा संदेश तुमच्या आयुष्यातील एका बदलाची सुरुवात आहे. तो तुमच्या हृदयात सुरक्षित ठेवा आणि विश्वास ठेवा की स्वामी आई तुमच्या प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर देत आहेत. आता उठण्याची, हसण्याची, आनंदी राहण्याची आणि आपली स्वप्ने पूर्ण होताना पाहण्याची वेळ आली आहे. कारण चमत्कार तुमच्या मार्गात आहे. तुम्हाला याला योगायोग मानण्याची गरज नाही, कारण हे योगायोग नाही. हे एक बोलावणे आहे. स्वामींनी स्वतः तुम्हाला दिलेला एक दिव्य संदेश आहे. तुम्ही इथे पोहोचलात हेच या गोष्टीचा पुरावा आहे की तुमची निवड योग्य प्रकारे होत आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकले. ज्याला स्वामींनी बोलावले आहे तोच हा संदेश पाहू शकतो. इतर लोक इथपर्यंत आलेच नाहीत आणि हा संदेश ते पाहू शकत नाहीत, कारण त्यांचा आत्मा अजून तयार नाही. पण तुम्ही तयार आहात. तुमची आत्मा जागृत आहे. आता तुमच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होणार आहे. त्यामुळेच हा संदेश तुमच्या समोर आला आहे. तुमच्या आत्म्याला बोलावले गेले आहे. म्हणूनच तुम्ही या संदेशापर्यंत इथपर्यंत आला आहात. तुमच्या आयुष्यातील एक अदृश्य दार आता उघडले जाणार आहे.
आता तुमच्या आयुष्यातील गोष्टी वेगवान पद्धतीने घडतील. जे काही थांबले होते ते वाहू लागेल, कारण स्वामी आई आता तुम्हाला मदत करण्यासाठी सक्रिय झाल्या आहेत. तुमच्या आत एक अशी ऊर्जा आहे जी आता तुम्हालाही पूर्णपणे माहीत नाही, पण आता तिला ओळखण्याची वेळ आली आहे. माझ्या प्रिय बाळा, तू खूप काही सहन केले आहेस. आता तुझ्या प्रत्येक दुःखाचे उत्तर देण्याची वेळ आली आहे. ज्या प्रश्नांची तुम्ही रात्री पुन्हा पुन्हा उजळणी केली, ज्या प्रार्थना तुम्ही केल्या आणि त्यावर विश्वास न ठेवता सोडून दिल्यात, ते सर्व काही तुम्हाला प्राप्त होणार आहे. आजचा संदेश सामान्य नाही. हे एक भगवंताचे आशीर्वाद आहे, कारण हा संदेश प्रत्येक जण पाहू शकत नाही. म्हणूनच तुम्ही इथपर्यंत आला आहात, भगवंताचे आशीर्वाद घेण्यासाठी. स्वामींची लगेच प्रचिती येईल असे नाही, समस्या अगदी सहज सुटू लागतील असेही नाही. त्यासाठी आपल्याला आपल्या भगवंतावर विश्वास ठेवावा लागेल. जर तुमचाही विश्वास असेल तर होय स्वामी आई, मी तुझंच बाळ आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका व आपल्या प्रियजनांना शेअर करा. या दिवसांमध्ये तुम्हाला भगवंताचे आशीर्वाद प्राप्त होत असल्याचा नक्कीच अनुभव येईल. माझ्या प्रिय बाळा, हा संदेश साधा नाही, माझा आशीर्वाद साधा नाही. ही त्या शक्तीची हाक आहे जी सर्व काही पाहत आहे, जी तुम्हाला तेव्हाही ओळखत होती जेव्हा तुम्ही स्वतःला गमावले होते. तुमच्या आयुष्यात जे काही दुःख आले ते असेच आले नाही. तुमच्या तुटण्यामागे केवळ दुर्दैव नव्हते, त्या तुटण्यातही एक तयारी लपलेली होती. तुम्हाला त्या जुन्या बंधनातून तुटून एका नवीन उद्देशाकडे जायचे होते. तुम्हाला अनेकदा असे वाटत असेल की लोक तुम्हाला समजत नाहीत, लोक तुमचा खरा स्वभाव पाहू शकत नाहीत. तुमचे हृदय खूप लवकर तुटते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? कदाचित असे यासाठी आहे कारण तुमचा आत्मा खूप खोल आहे. कदाचित यामुळेच तुम्ही पृथ्वीवर सामान्य व्यक्ती नाहीत. तुम्ही या पृथ्वीचेच नाहीत, तुम्ही त्या वरच्या शक्तीशी जोडलेले आहात. तुम्ही त्या लाखो आत्म्यांपैकी नाहीत जे फक्त जीवन जगण्यासाठी जन्माला आले आहेत. तुम्ही असे कोणीतरी आहात ज्याला काहीतरी विशिष्ट करण्यासाठी, काहीतरी बदलण्यासाठी पाठवले गेले आहे. माझ्या प्रिय बाळा, आजचा हा स्वामीमय संदेश जर तुला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर आणि हा संदेश आपल्या मित्रपरिवाराला शेअर कर. माझे आशीर्वाद भरभरून तू प्राप्त कर आणि सदैव सुखी रहा, आनंदी रहा. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतात.